नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। बॅक टू बेसिक्सच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक सोपी गोड पाककृती दाखवणार आहे, म्हणजे आपल्या नवीन वर्षाची मधुर सुरुवात होईल। या पाककृतीचं नाव आहे सुधारस। ऐकायला एकदम फॅन्सी नाव वाटतं, पण अगदी सोपी पाककृती आहे। आपल्या आई आणि आजी अगदी सहजपणे ही पाककृती करत असत। मला खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडेल। चला तर आपण करून बघूया। सुधारस बनवण्यासाठी आपल्याला साखरेचा पाक पाहिजे, पण काय होतं, बरेचदा आपल्याकडे गुलाबजाम रसगुल्ले असतात आणि ते संपले की पाक उरतो आणि मग आपल्याला कळत नाही त्या पाकाचं करावं काय। त्याच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे। पाकामध्ये गुलाबजामचे किंवा रसगुल्ल्याचे छोटे छोटे तुकडे राहिलेले असतात, ते आपल्याला गाळून घ्यायचे। हा गाळलेला पाक आहे, त्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे। एकदा नीट एकत्र करून चव बघणार आहे। आंबट आणि गोड ह्याचा छान बॅलन्स असेल तर तेवढा लिंबाचा रस पुरेल, किंवा अगदी थोडा आणखीन घालायला हरकत नाही। ती तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा। एकदा ती चव जमली की त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घाला आणि सुधारस तयार आहे। आवडत असेल तर त्याच्यामध्ये पिकलेल्या केळ्याचे बारीक चिरलेले काप घाला। थोडा वेळ एक अर्धा पाऊण तास ठेवून द्या आणि सुधारस खायला तयार आहे। पोळी बरोबर, पुरी बरोबर सुधारस खूप छान लागतो। तर या नवीन वर्षात सुधारसाने तोंड गोड करा। नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, ह्या माझ्या खूप खूप शुभेच्छा। माझा चॅनल नक्की बघत राहा। नमस्कार।